नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुपमॅन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असो. आज एस एस सी चॅप्टर लेन्सेस याच्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. त्यामध्ये ना स्ट्रक्चर ऑफ ए ह्युमन आय याच्यामध्ये एक मेन पार्ट आहे रेटिना, ज्याच्यामुळे तुम्ही जे काही ऑब्जेक्ट बघता ना ते फंक्शनिंग करतं रेटिना. तर रेटिना कसं ते फंक्शन करतं तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्यायची आहे. रेटिना जे फंक्शन करतं ना त्यासाठी त्याच्यामध्ये दोन सेल्स असतात. एक असतो रॉड सेल आणि एक असतो कोन सेल. रॉड सेल काय फंक्शन करतो, जे काही लाईट त्या ऑब्जेक्टपासून तुमच्या डोळ्यामध्ये कन्वर्ट होते किंवा डायवर्ट होते, त्यानंतर त्या लाईटला मिनिमम लाईट किंवा जर जास्त फोकस असेल तर मॅक्झिमम लाईट किंवा जर कमी फोकस असेल तर मिनिमम लाईट. म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. अचानक तुमच्या डोळ्यावर जेव्हा फोकस येतो त्यावेळेस जे काही मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट असते बरोबर ना, ती तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन तुम्हाला घातक होऊ शकते. मग ते जे काही तुमचे लेन्स असते ती काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते आणि जेवढी लाईट तुम्हाला रिक्वायर्ड असते ती तुमच्या ह्याच्यामध्ये इनर डोळ्यामध्ये काय करते, पास करायला हेल्प करते. म्हणजे त्यामुळे तुमच्या डोळ्याला त्रास होत नाही. ओके. पण इन केस जर अंधारात तुम्ही एखादी वस्तू शोधत असाल तर ती जी काही प्युपल असते, जी लेन्स असते ती काय होते, एनलार्ज होते आणि त्यात जेव्हा मॅक्झिमम लाईट आहे ना ती ॲब्झॉर्ब करते, जेणेकरून तुम्हाला तो ऑब्जेक्ट थोडासा दिसावा म्हणून. कळतं आहे. आता त्याच्यामध्ये मी पहिलं सांगितलं तुम्हाला की दोन सेल असतात. एक असतो कोन सेल आणि दुसरा असतो रॉड सेल. आता रॉड सेल आणि कोन सेल हे काय फंक्शन करतात. रॉड सेलचं पहिली माहिती देतो. रॉड सेल असतात ते तुमच्या ऑब्जेक्टपासून जेवढी मॅक्झिमम लाईट येते ती ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्ट तो क्लिअर दिसावा उजेडात. पण इन केस ऑफ रात्री जर तुमची लाईट नसेल त्यावेळेस काय करतात, जेवढी पण लाईट त्या वातावरणात असतात किंवा त्या ऑब्जेक्टपासून येणार असेल ना ती काय करता येतो, म्हणजे ती तुमच्या लाईटला कसं तुमच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता येईल, तुमच्या रेटिनामध्ये कसं पोहोचता येईल ते फंक्शनिंग काय करतं, रॉड करतं. म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम लाईट जे घ्यायचे आहे ना ते कोण ठरवतं, रॉड सेल ठरवतं. मग त्यामुळे तो ऑब्जेक्ट तुम्हाला उजेडातही आणि रात्रीतही स्पष्ट दिसतो. पण तो ऑब्जेक्ट कोणत्या कलरचा आहे हे आयडेंटिफाय करायचं काम कोन सेल करतं. म्हणजे एखादी ब्ल्यू कलरचा ऑब्जेक्ट आहे तर तो ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतो, पण तो कोणता कलर आहे ते फंक्शनिंग तुमचा कोन सेल करतं. कळतं आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ही दिलेली माहिती फार तुम्हाला उपयोग असेल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आयमध्ये हा जर प्रश्न आला तर तो देऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच.